हाय फ्रेंड्स, प्रेरणा होममेड रेसिपी मध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। खूप दिवसांनी मी व्हिडिओ अपलोड करते, जवळजवळ 10 ते 12 दिवसांनी मी हा लॉंग व्हिडिओ अपलोड करत आहे। थोड्याशा प्रॉब्लेममुळे मला व्हिडिओ अपलोड करता आला नाही। आता रेग्युलर व्हिडिओ अपलोड करायचा प्रयत्न करीन मी। आता दिवाळी आली, प्रत्येकाच्या घरी फराळाची अशी लगबग चालू झाली आहे। त्या दिवाळीतला सगळ्यात सोपा फराळ म्हणजे शंकरपाळी। करायला खूप सोपी आहे। परफेक्ट प्रमाण वापरून शंकरपाळी कशी बनवायची ती बघणार आहे। या व्हिडिओ मध्ये मी परफेक्ट प्रमाणात शंकरपाळी कशी बनवायची ती दाखवणार आहे। ते प्रमाण वापरून तुम्ही शंकरपाळी केलात तर शंकरपाळी बिस्किटासारखी खुसखुशीत अशी होते। चला तर मग उशीर न करता आपण रेसिपीला सुरुवात करू। इथे पातेल्यामध्ये 1 कप मी दूध घेतलेले आहे। तुम्ही ज्या कपाने घ्याल ना दूध वगैरे किंवा पाणी, तर त्याच कपाने सगळं साहित्य घ्यायचंय। आणि 1 कप साखर घेतलेली आहे। आता ही दुधामध्ये आपण ही साखर विरघळून घ्यायची आहे। आपल्याला उकळी काढायची नाहीये, फक्त विरघळून घ्यायची त्याच्यामध्ये। साखर विरघळली की आपण गॅस बंद करू। तुम्ही यामध्ये गॅसवरतीच असताना तूप घातलं तरी पण चालेल, पण मी साईडला परातीमध्ये हे ओतून नंतर तूप घालून घेणार आहे त्याच्यामध्ये। आता 1 कप तूप घेतलेलं आहे। आता दूध, साखर आणि तूप मी 1-1 कप घेतलेलं आहे, म्हणजे सगळं हे तीन साहित्य मी समप्रमाणात घेतलेली आहे। तुम्ही ज्या वाटीने किंवा कपाने पहिला दूध घ्यायला त्याच कपाने सगळं साहित्य घ्यायचंय। आता इथं चवीपुरतं थोडंसं मीठ घालून घ्यायचंय आणि 1 चमचा इलायची पावडर घातलेली आहे। आता हे सगळं मिक्स करून घेऊ। तुम्ही दुधाऐवजी इथं पाणी सुद्धा वापरलं तरी चालेल, पण दुधाने शंकरपाळीला टेस्ट खूप छान येते, त्यामुळे मी इथं दूध वापरलेलं आहे। आणि 1 किलो मैदा घेतलेला आहे। कपाचं प्रमाण बघायला गेलं तर 5 कप एवढं हे मैदा घेतलेला आहे मी। इथं मैद्याचं प्रमाण थोडं कमी जास्त होऊ शकतं, त्यामुळे तुम्हाला जर अंदाज येत नसेल तर थोडं थोडं मैदा यामध्ये जेवढा राहील तेवढंच मैदा घालून घ्यायचा आहे। इथं मी 1 किलो हा मैदा घातलेला आहे। तर व्यवस्थित असं हे झालेलं आहे। मला वरून मैदा वगैरे किंवा दूध वगैरे घालायची काहीच गरज पडलेली नाही। तुपाचं प्रमाण वगैरे किंवा मैद्याचं प्रमाण एकदम व्यवस्थित झालेलं आहे। आता आपण हलक्या हाताने त्याचा गोळा बनवून घ्यायचा आहे। जास्त असं जोर लावून आपल्याला हे मळायचं नाहीये, फक्त हाताने असं गोळा करून घ्यायचंय। ते बघू शकता इथे मी कुठंच पीठ वगैरे घातलेलं नाही, मैदा किंवा तूप सुद्धा लागलेलं नाहीये। बरोबर 1 किलो मैदा यामध्ये राहिलेला आहे। आता असा घट्ट असा आपल्याला गोळा बनवून घ्यायचा आहे। ते बघू शकता असे आतमध्ये लेयर्स आले पाहिजेत। तर बघू शकता किती छान असे लेयर्स आलेले आहेत त्याला। आता आपण हलक्याच हाताने असं गोळा बनवून घ्यायचा आहे। आणि हे पीठ आपल्याला 10 मिनिटं किंवा असं 15 मिनिटं असं ठेवायचं नाहीये, लगेचच करायला सुरुवात करायची आहे। आता ह्याचे मी 2 मोठे मोठे असे गोळे बनवून घेणार आहे। आता शंकरपाळी करणार आहे म्हटल्यावर आपल्याला हे गोळे असे थोडे मोठेच घ्यायचे आहेत। असे मोठे 2 गोळे बनवून घेतलेले आहेत। अगोदर मी ह्या 2 गोळ्याची बनवून घेणार आहे शंकरपाळी। आणि हे पोळपाटावरती आपण असं लाटून घेणार आहे। असं जास्त जोर द्यायची वगैरे काहीच गरज पडत नाही, व्यवस्थित अशी छान अशी लाटली जाते। फक्त साईडचे कडा अशा थोड्याशा चिरा पडल्यासारखे जातात, तर आपण हे साईडचे कट थोडेसे चाकूने कट करून घेणार आहेत आणि चौकोनी आकारामध्ये आपण हे असे कट करून घेणार आहोत, म्हणजे जो चिरा पडलेला भाग आहे तो आपण बाजूला काढून घेणार आहोत। असं चौकोनी आपण कट करून घेणार आहोत आणि थोडीशी जाडच लाटायचं आहे, म्हणजे तळताना लेयर्स वगैरे शंकरपाळीला खूप छान येतात। त्यामुळे आपल्याला शंकरपाळी करताना थोडंसं जाडच लाटायचंय।
पातळ लाटायचं नाहीये. आणि तुम्हाला ज्या आकाराचे पाहिजेत, लहान मोठे आकाराचे, तसे तुम्ही हे शंकरपाळ्या करून घ्यायचे. आता इथे मी या चौकोनी अशा शंकरपाळ्या करून घेतलेल्या आहेत आणि जरा छोट्या आकारामध्येच करून घेतलेले आहेत. तर एवढ्या जाडीचे आपल्याला हे करायचे आहेत, म्हणजे तेलामध्ये सोडले की त्याचे छान असे लेयर्स सुटतात. आता हे एका ताटामध्ये आपण काढून घेऊ. आता आपण हे थोड्या करून घेणार आहोत आणि बाकीच्या नंतर मग आपण हे तळताना करून घेणार आहोत. असंच आपण दुसरं पण लाटून घेणार आहोत. आता हे शंकरपाळीचं पण पीठ भिजवताना असं थोडंसं लाटताना साईडने चिरा जातात. तर हे आपण साईडचे काठ असे काढून टाकायचे. ते दुसऱ्या ह्याच्यामध्ये आपण वापरायचंय. आणि मी जे दाखवले तेवढ्या जाडीचे असे ठेवायचे आहेत. आता आपण हे थोड्या अशा करून घेणार आणि बाकीचे मग शंकरपाळ्या तळताना आपण जे राहिलेले ते करून घेणार. आता एवढ्या केलेल्या आहेत, अजून थोडंसं पीठ आहे, ते मी नंतर बनवणार आहे. तर एवढ्या जाडीचे असे बनवायचे आहेत. जेवढ्या तुम्ही जाड ठेवाल ना तेवढे लेयर्स छान येतात शंकरपाळीला. आता तेल आपल्याला मीडियमच गरम करून घ्यायचं आहे. थोडस आपण त्याच्यामध्ये गोळा टाकून बघायचा. हलके असे बुडबुडे यायला लागले ना त्यांना, किंवा आपलं तेल गरम झालंय समजायचं. आणि मीडियम आपल्याला गरम करून घ्यायचं आहे. एकदम पण थोडस असं कोमट किंवा जास्त असं कडकडीत आपल्याला गरम करून घ्यायचं नाहीये. थोडस मीडियमच आपल्याला गरम करून घ्यायचं आहे. आणि जेवढ्या याच्यामध्ये राहतील एवढ्या शंकरपाळ्या टाकायच्या, जास्त असे टाकायचे नाही, नाहीतर मग ते विरघळण्याची पण शक्यता असते. आणि टाकल्यानंतर आपल्याला 1 मिनिट तरी अजिबात त्यांना असं हलवायचं नाही. तुम्ही जर हलवायला गेलं तर ते तुटण्याची शक्यता असते, कारण खाली कढईला ते चिकटलेले असतात. त्यामुळे लगेच हलवायचं नाही. तर थोडा वेळ सेट ठेवून द्यायचं आणि नंतरच मग 1 मिनिटाने हलक्या हाताने असे हलवायचे. असं थोडं थोडंसं फिरवत राहायचंय. असं गोल गोल जरासं फिरवत राहायचं. आणि हलक्या हातानेच करायचं एकदम. हे असं फिरवत राहिलं गोल गोल की व्यवस्थित अशी शंकरपाळी दोन्ही साईडने व्यवस्थित सगळीकडून अशी तळून निघते. तर बघू शकता असा थोडा थोडा असा कलर दिसायला लागलेला आहे. आणि एकदम आपल्याला डार्क करून घ्यायचे नाही, थोडस हलक्या रंगावरतीच आपल्याला हे तळून घ्यायचे आहेत. 5 ते 6 मिनिटं आपल्याला हे तळायला लागते. गॅस एकदम फास्ट करून आपल्याला हे तळायचं नाही, मीडियम गॅसवरतीच आपल्याला हे तळून घ्यायचंय. थोडस शंकरपाळी आपल्याला तळायला वेळ लागतो. तर बघू शकता या अशा हलक्या रंगावरती आपल्याला हे तळून घ्यायचे. एकदम डार्क कलर करायचा नाहीये, कारण हे कढईतून बाहेर काढल्यावरती पण त्याची प्रोसेस थोडी चालूच असते, त्यामुळे त्याच्यावर आणखीन कलर नंतर दिसतो. त्यामुळे जास्त कढईमध्ये आपल्याला डार्क कलर करून घ्यायचा नाहीये. थोड्याशा हलक्या रंगावरतीच आपल्याला हे तळून घ्यायचे. नंतर बाजूला काढल्यावरती त्याला आणखीन कलर येतो. तर अशा आपल्याला हे तळून घ्यायचे आहेत.
एकसारखा कलर आलेला आहे सगळ्या शंकरपाळीला. आता अशाच आपण ह्या बाकीच्या पण ह्या तळून घेणार आहोत. इथे थोडा वेळ थांबून असं आपल्याला हलवून घ्यायचं आहे. असं गोल फिरवत राहिले की शंकरपाळी सगळीकडून अशी चांगली तळून निघते. इथं कलर आलेला आहे छान आणि तळून झालेला आहे. आता हे आपण काढून घेऊ. बघू शकता शंकरपाळीला लेयर्स पण किती छान आलेले आहेत. आणि आवाज पण असा छान येतोय. त्यावरच तुम्हाला समजले असेल शंकरपाळी खुसखुशीत झालेली आहे एकदम. अशाच आपण हे बाकीच्या पण करून घेणार आहोत. आता इथं 1 किलोच्या एवढ्या शंकरपाळ्या बनवून झालेल्या आहेत. तुम्ही मी जे प्रमाण सांगितलंय त्या प्रमाणामध्ये तुम्ही हे अशा शंकरपाळ्या केल्यात ना तर छान एकदम खुसखुशीत अशा आणि खूप भरपूर लेयर्स असलेल्या अशा बिस्किटासारख्या खुसखुशीत अशा शंकरपाळ्या तयार होतात. तर या दिवाळीला तुम्ही पण या अशा शंकरपाळ्या करा, नक्की करून बघा आणि कशा झाल्या हे कमेंट करून सांगायला विसरू नका. तुम्हाला मी एक दाखवते. थोडं खूप छान अशा खुसखुशीत झालेल्या आहेत. त्याचे लेयर्स पण बघू शकता तुम्ही. तोंडात टाकताच विरघळतील अशा या शंकरपाळ्या बनवून तयार झालेल्या आहेत. तुम्हाला आवाजावरनं पण समजलं असेल, आवाज पण किती छान येतोय बघा तिथं. आणि मी हे जे प्रमाण सांगितलेलं आहे ते परफेक्ट आहे. फक्त थोडस मैद्यामध्ये कमी जास्त होऊ शकतं. तर तुम्ही अंदाज घेतच मैदा यामध्ये घालून घ्यायचंय. एकसारखा रंग आलेला आहे शंकरपाळीला. तर इथं आपल्या ह्या भरपूर लेयर्स आणि बिस्किटासारख्या खुसखुशीत अशा शंकरपाळ्या आपल्या बनवून तयार झालेल्या आहे. तुम्ही या दिवाळीत ह्या नक्की करून बघा आणि कशी झाली हे कमेंट करून सांगायला विसरू नका. रेसिपी आवडली असेल नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटू पुन्हा अशाच नवीन रेसिपींसोबत. तोपर्यंत टेक केअर. बाय बाय.